तर संच मान्यता 15 मार्च 2024 काळा जी आर नवीन संच मान्यता या संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आणि याच्यासाठी पिटिशनर आणि नॉन पिटिशनर यांची मिळून संख्या बरीचशी आपल्याला दिसते आणि या अंतर्गत आता याची सुनावणी 21 जुलै रोजी नुकतीच झालेली आहे आणि याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात की कोर्टात काय झालं त्या संदर्भात. मित्रांनो, हा व्हिडिओ आहे, आपण याची कॉपीसुद्धा पाहणार आहोत. त्याचबरोबर या जी आरनुसार सरकारला कोणते आदेश दिलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत आणि अर्थातच जे आपल्या यूट्यूब फॅमिलीशी कनेक्टेड आहेत ते अर्थातच आपण सगळे भावी पवित्र पोर्टलद्वारे नोकरीसाठी वाट पाहणारे शिक्षक तुमच्यासाठी कोणती सकारात्मक बाजू या कोर्ट केसमध्ये सांगितलेली आहे आणि याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे याच्यावरती सुद्धा आपण विस्तृतमध्ये या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ऑथेंटिक युजफुल इन्फॉर्मेशनसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. त्याचबरोबर या पिटिशनरची जर तुम्हाला पिटिशन कोर्ट केस निकालाची जर कॉपी हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, गुगल ड्राईव्हची लिंक, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमच्या फोनमध्ये तुमच्या मेलमध्ये ही कॉपी तुम्हाला मिळून जाईल. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम या कोर्ट केस करण्यात आली कारण याच्या अगोदर बऱ्याच वेळाचा इतिहास मोठा आहे. 15 मार्च 2024 रोजी काळा संच मान्यता जी आर काढण्यात आला आणि त्याच्यानुसार 20पेक्षा जिथं कमी पटसंख्या आहे तिथं शिक्षक फक्त नॉमिनल म्हणून द्यायचा किंवा द्यायचाच नाही असे बरेच निर्णय घेण्यात आले आणि त्याचबरोबर त्याची कार्यवाही म्हणून 18 जून 2024 रोजी एक जी आर काढण्यात आला आणि त्याच्यानुसार शिक्षक जे अतिरिक्त होतात या कंडिशनमधले त्यांना मात्र दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्याचा तो जी आर सुद्धा इम्प्लिमेंट करण्यात आला. बरं, याच्यामध्ये अजून क्लॅरिफिकेशन यावं किंवा याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं त्यामुळे त्याच्यावरती अजून एक सुधारित जी आर 23 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात आला आणि त्याच्यानुसार झेडपी, मनपा, नपा किंवा सर्वच व्यवस्थापना आहेत ज्या अजून अनुदानित आहेत आणि खाजगी अनुदानित आहेत त्यांच्यासाठी हा लागू करण्यात आला आणि त्या संदर्भात आंदोलनं झाली, चर्चा झाले, मोर्चे झाले, सर्व करून झालं. केसरकर माननीय जे शिक्षण मंत्री होते माजी, त्यांनीसुद्धा हा जी आर रद्द करणार होता असं आश्वासन दिलं. पण झालं काय, इलेक्शन झालं, सरकार आपलं आश्वासन विसरलं आणि नवीन शिक्षण मंत्री आले, त्यांनी सुद्धा हात वर केले आणि म्हणूनच कोर्टात जावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की पिटिशनर खूप सारे आहेत परंतु जो महत्त्वपूर्ण याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तो आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांनी घेतलेला आहे आणि नुकतंच आपण चॅनलवरती एक शॉर्टसुद्धा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीने त्यांचा स्टँड आहे की नाही जर याचा निकाल लागला तर आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा या याचिकेला आव्हान करू असं त्यांनी सांगितलं होतं. चला तर मित्रांनो, आपण डिटेल पाहूयात. मित्रांनो, हे पिटिशनर आहेत, त्याचबरोबर वर्सेस त्याच्या विरुद्ध आपण हे सर्व पाहतोय. रिट पिटिशन नंबर आहेत आणि एवढ्या सगळ्या 11 रिट पिटिशन त्याच्यावरती टाकण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानुसार आता कोर्टानं तो निर्णय दिलेला आहे. तर आता आपण पाहूयात की आता जेव्हा आपण पाहतोय की पिटिशनचं बघा, आता बऱ्याच इथं नावं दिलेली आहेत, नंबर्स दिलेले आहेत, नावंसुद्धा दिलेली होती परंतु हे जरा प्रत्येक गोष्ट पाहणं आणि ती समजून घेणं ते जरा क्लिष्ट होईल आणि व्हिडिओ पण फार मोठा होईल. त्यापेक्षा आपण शॉर्टमध्ये या प्रत्येक जे पिटिशनर आहेत त्यांना वेगवेगळ्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत परंतु थोडक्यात ज्या कोर्टाला काय म्हणायचे ते आपण पाहणार आहोत आणि तेच पाहणं गरजेचं राहील कारण आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण सध्या जे आपण भावी शिक्षक आहोत ते वाट पाहतो की हा जी आर रद्द झाला की भरपूर जागा क्रिएट होतील. आणि यस मित्रांनो, मी लाईव्हमध्ये नुकतंच रात्रीसुद्धा लाईव्ह घेतलेला आहे 20 जुलै 2025ला. त्याच्यामध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की हा जी आर रद्द होणार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने ह्या गोष्टी पाहत आहात परंतु तो रद्द होत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला सांगितलेली आहे आणि सरकारने कोणत्या गोष्टींची घेतली नाही ते पाहणं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया. मित्रांनो, याबाबतची सुनावणी ऑलरेडी घेण्यात आली होती परंतु 3 ऑगस्टला याची सुनावणी ठेवण्यात आली होती परंतु तातडीची सुनावणीची मागणी वकिलांनी केल्यामुळे याच्यावरती आता ही सुनावणीसुद्धा
झालेली आहे. तर बघा, तर याच्यामध्ये काय होतं की यांच्या पिटिशनरच्या मागण्या काय होत्या की जो GR आहे 15/2024चा GR आहे तो रद्द करण्यात यावा, कारण तो उल्लंघन करतोय की बालकाचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार आणि त्याचबरोबर आर्टिकल 21A राईट टू एज्युकेशन चा सुद्धा उल्लंघन करते आणि त्याच्या विरोधात ही पिटिशन टाकण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्याला हक्काचं शिक्षण आणि अर्थातच त्याला त्याच्या परीने शिक्षण म्हणजे जो जिथं विद्यार्थी असेल तिथपर्यंत जाऊन त्यांना तिथं सुविधा देऊन, भले एक जरी विद्यार्थी असला तर त्याचं शिक्षण महत्त्वाचं आहे. म्हणजे 20 असतील 40 असतील म्हणून त्यांची संख्या कमी जास्त असेल म्हणून तुम्ही त्यांच्यापासून शिक्षणाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. अशा बऱ्याच मागण्याचं डिस्क्रिप्शन होतं. कोर्ट केसची जी ॲफिडेव्हिट आहे ते भरपूर मोठं आहे, परंतु आता सध्या आपण कोर्ट केसची जी फाईल आहोत त्याच्याबद्दलच पाहत आहोत. तर आता हे पाहत असताना आपण पाहतो की अजून याच्यामध्ये अजून कोणती मागणी करण्यात आली होती. बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्र जिल्हा परिषद जो अधिनियम आहे त्याच्यानुसार 1967ला सुद्धा विरोध आहे, कारण या पद्धतीने जिल्हा परिषदेमध्ये विद्यार्थी किती असावेत, त्यांच्या शिक्षकांचं प्रपोर्शन कसं असावं त्या संदर्भात या पिटिशनरनी मागणी करण्यात आली होती. आणि आता आपण पाहतोय त्यांची मागणी कशा प्रकारे मान्य झालेली आहे. तर आता याच्यामध्ये आपण पाहतोय की जे काही सर्वात महत्त्वाचं जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो GRला जी काही सुनावणी ठेवण्यात आली होती 10 जुलैला जी सुनावणी झाली आहे 10 जुलै 2025, तो स्टेटस को तसाच मेंटेन करायला ठेवण्यास सांगितलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगावं असं वाटतं की 10 जुलैला जी काही सुनावणी झाली होती त्याच्या संदर्भात आपण चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ टाकला होता. तुम्हा सर्वांना माहिती दिली होती की संच मान्यता GRवरती स्टे आलेला आहे आणि तसाच जो स्टे आहे तो ॲज इट इज कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे स्टेटस को म्हणजे सद्यस्थिती कायम ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिलेले आहेत. त्यांनी सर्वता अंतर्गत जिल्हा अतिरिक्त झालेले हजारो शिक्षक जिल्हा परिषदेमधले त्यांच्या त्या बदल्यात थांबवण्यात आलेले आहेत आणि त्यांनी सरकारला निर्देश दिलेले आहेत की सॉफ्टवेअरमध्ये म्हणजे विन्सिस म्हणून जी IT कंपनी आहे ज्यांच्याकडून हे सॉफ्टवेअर मध्ये जे काही त्याच्यानुसार संच मान्यता रेटण्याचा जो सरकारचा डाव होता तो आता कोर्टाने हाणून पाडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल करून योग्य ती बदलची प्रक्रिया संच मान्यतेची प्रक्रिया राबवण्यात यावी असं यांनी त्यांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अजून एक सर्वात महत्त्वाचं काय की आता सध्या आपण पाहतोय की त्याच्यानुसार बघा बऱ्याच वेळा याच्यामध्ये एका अजून GRचा कोर्टानं नेहमी प्रत्येकाच्या पिटिशनचं इन्स्क्रिप्शन करताना मेन्शन केलेलं आहे की 18 जून 2024चा GR. आता या GRनुसार शिक्षक जे अतिरिक्त होत आहे त्यांचं समायोजन करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर आता मित्रांनो, ज्यांचं समायोजन करण्यात आलेलं आहे त्यांना रिइन्स्टेटसुद्धा करण्यात सांगितलेलं आहे. म्हणजे जर ज्यांना एखाद्या शाळेतून अतिरिक्त होत आहे म्हणून दुसरीकडे पाठवलं असेल तर त्या शिक्षकासाठी ही आनंदाची बातमी आहे की त्याला त्याच्या पहिल्या शाळेमध्ये पाठवण्यास सांगितलेलं आहे, रिइन्स्टेट सेवा करण्यात सांगितलेली आहे. त्याचबरोबर जर आता जी बदली आहे ती कोणासाठी फक्त त्यांनी करण्यात सांगितलेली आहे तर त्यांनी फक्त म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण याच्या संदर्भात किंवा आपण त्याला कपल कन्व्हिनियन्स म्हणून टर्म आहे त्याच्यानुसार जर बदली होत असेल त्यांनाच फक्त अशाच शिक्षकांना फक्त बदली करण्यात यावी, अन्यथा ते सोडून कोणत्याही ग्राउंड्सवरती आधारित बदली करण्यात येऊ नये असं कोर्टाने कडक आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर जे शिक्षक आहेत सध्याच्या शाळेत काम करत आहेत हे फार महत्त्वाचं आहे, त्यांना तसंच कायम ठेवायचं आहे. म्हणजे ते बदली केलेले जरी शिक्षक असत, बघा मित्रांनो लक्षात घ्या, बऱ्यापैकी काही शिक्षकांची बदली झालेली आहे, समायोजन झालेलं आहे आणि काही लोकांचं होत आहे. तर आता सध्या करायचं सुद्धा बाकी आहे. तर ते काहीच न करता जे जिथं आहे तिथं त्यांना सध्या तरी ठेवा आणि येणाऱ्या काळामध्ये ज्यांची बदली करण्यात आलेली आहे त्यांना रिइन्स्टेट करण्यात येईल आणि ज्यांची बदली गरजेची नाही आहे त्यांना मात्र तसंच ठेवण्यात येईल. मित्रांनो, ऑलरेडी याच्यावरती या संच मान्यतेनुसार शासनानं 30
सप्टेंबर 2024 रोजी संच मान्यता राबवलेली आहे आणि जी आत्ता सध्याची संच मान्यता किंवा शिक्षक भरती टेट 2022चा जो दुसरा टप्पा होता त्याच्यामध्ये सुद्धा ती भरती प्रक्रिया तशीच चालू होती आणि तशीच चालू झाली. त्याच्यामुळे बरेच पदं सुद्धा कमी झालेली आपण पाहिलेली आहेत. परंतु आता तसं होणार नाही, कारण ही संच मान्यता 100% जो निर्णय आहे, GR आहे, तो रद्द केला जाईल आणि त्याच्यामध्ये आवश्यक बदल आहेत ते केले जातील. परंतु आजही हा जो कोर्टाचा निर्णय आहे तो अजून कायमस्वरूपी नाही आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. अजून याच्यावरती पुढती सुनावणी होईल आणि त्याच्यानुसार शासनाला जे आदेश दिलेले आहेत त्यांनी कामं करायला सांगितलेली आहेत. तर मित्रांनो, आता तुमच्या थोडक्यात लक्षात आलंच असेल की सध्या काय सांगितलेलं आहे कोर्टानं की 21 जुलै 2025 रोजीची जी काही स्टेटस को आहे ती म्हणजे स्टे आहे, संच मान्यतेवरती स्टे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 15 मार्च 2024चा GR आहे तो सध्या त्याची प्रक्रियासुद्धा थांबवण्यात आलेली आहे, त्याच्यावरती सुद्धा स्टे आलेला आहे. आणि त्याचबरोबर 18 जून 2024 म्हणजे अर्थातच शिक्षकांच्या ज्या काही समायोजन त्या GRनं सुरू झालं ते सुद्धा थांबवण्यात आलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांच्या बालकांचा मूलभूत शिक्षणाचा अधिकार संविधानानुसार आणि RTA असाच कंटिन्यू करण्यात यावं यासाठी कोर्टाने मात्र आता हिरवा कंदील शासनाला दिलेला आहे आणि योग्य ते बदल करायला सांगितलेले आहेत. मित्रांनो, पुढची सुनावणी होईल याच्यावरती शासनसुद्धा आपलं म्हणणं मांडेल किंवा शासनाने जर हे ऐकलं आणि सध्याचा जो GR आहे तो तसाच ठेवून त्याच्यावरती केलं नाही तर पुढच्या सुनावणीमध्ये काही राम राहणार नाही. कारण बऱ्यापैकी क्लिअर झालंय की सध्या संच मान्यतेचा हा GR आहे तो बऱ्यापैकी बदलण्याचा किंवा त्याच्यामध्ये सुधारित निकष करून त्याच्यामध्ये नवीन विन्सिस IT कंपनीकडून बदल करून नवीन प्रक्रिया राबवली जाईल. सध्या आत्तापर्यंत संच मान्यतेची अशी स्थिती आहे. 31 जुलै 2025 पर्यंतची संच मान्यतेसाठी पटसंख्या ग्राह्य धरण्यात यावी अशी शासनानं नवीन GR काढलेला आहे. त्याच्या विरुद्ध संघटना सध्या विरोध करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पहिल्या पूर्व प्रचलित पद्धतीप्रमाणे 30 सप्टेंबर 2025 रोजीच ही संच मान्यता करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी पटसंख्या असेल. सध्या आपण पाहतोय की राज्यामध्ये जवळपास ऑनलाईन प्रक्रिया चालू झालेली आहे आणि त्याच्यानुसार तशीच जर ऑनलाईन प्रक्रियेनुसार 11वीची मुलं सुद्धा पटसंख्येवरती ग्राह्य धरली जातील, त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक दिले जातात. दिस इज ऑल अबाउट संच मान्यता आणि त्याच्यामुळे मित्रांनो नुकसान कोणाचं होणार नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये जो अंतिम निर्णय आहे ना, अजून जरी बाकी असलं तरी बऱ्यापैकी जो बॉल आहे तो आपला कोर्टमध्ये आलेला आहे, तो म्हणजे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या भावी शिक्षकांच्या कोर्टमध्ये आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की हे जे GR हे जे बदल आहेत जे आतापर्यंत अतिरिक्त केलेले आहेत, जे दुसऱ्या टप्प्याला शिक्षक भरतीच्या जो काही फटका बसलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी बसणार नाहीये, जेणेकरून विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार नाही आहे. भावी काळात शिक्षकांची पदंसुद्धा अवेलेबल होतील. आणि जसं आपण या चॅनलद्वारे आणि आपल्या या यूट्यूब फॅमिलीला कमिटमेंट केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये 25 ते 30 हजार शिक्षक भरती होऊ शकते टेट 2025 मध्ये. फक्त थोडासा पेशन्स ठेवण्याची गरज आहे मित्रांनो. देर से आएंगे बट दुरुस्त आएंगे अशी एक म्हण आहे, ती कुठंतरी इथं लागू होते. तुम्हाला काय वाटतं या GR बद्दल, तुम्हाला काय वाटतं या सध्या परिस्थितीबद्दल नक्की सांगायला विसरू नका आणि थोडासा पेशन्स ठेवा. एवढं शैक्षणिक वर्ष मात्र याच्यामध्येच जाणार आहे, कारण जरी 30 सप्टेंबर 2025 रोजी शासनाने संच मान्यता ग्राह्य धरण्याचं ठरवलं तरी सुद्धा तो डिसेंबर एंडिंगपर्यंत येतो. त्याच्यानुसार संच मान्यता होईल. जानेवारी महिन्यामध्ये ती फायनल संच मान्यतेचा तुम्हाला सर्व ड्राफ्ट दिसेल आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये अशीच पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा राऊंड्स आहे ते आलेले दिसतील. मित्रांनो, त्याच्या अगोदर जर आपण घाई केली तर मात्र आपण आपल्यासारखे म्हणजे विदाऊट थिंकिंगवाले लोक कोणच असू शकत नाहीत. कारण मित्रांनो, सध्या पेशन्स ठेवणं तितकंच गरजेचं आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे तोपर्यंत तुम्ही B प्लॅनवरती काम करा. जागा येतात आहे, अजून निदेशकाच्या जागा भरपूर येतात आहे. आपण पाहतोय येणाऱ्या काळामध्ये DED कॉलेजेसवरती सुद्धा याच्यानुसारच भरती चालू झालेली आहे. जागा भरपूर येतील. फक्त असं आहे की व्यवस्थित सिस्टमॅटिक काम व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुमच्या साथ, तुमच्या संगतची गरज आहे. हात
हाक दिल्यावरती नक्कीच तुम्ही सोबत द्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल ड्राईव्हची अजून एक लिंक दिलेली आहे. तुम्हाला जर शिक्षक भरतीच्या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही नाव नोंदवा. आत्तापर्यंत 2,500 शिक्षकांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे. तुम्ही पण नोंदवू शकता. कारण मित्रांनो, शिक्षकाच्या हक्कासाठी आणि शिक्षकाच्या सन्मानासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशाह आणि आमच्या सर्व टीम्ससह, आपल्या सर्व फॅमिली मेंबर्ससह हा शिक्षक भरतीचा लढा लढत आहोत. लढेंगे और जीतेंगे भी इसी विश्वास के साथ. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे कनेक्टेड. आणि अर्थातच अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सर्वांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. कारण निगेटिव्ह इन्फॉर्मेशन सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून खूप पसरवली जाते मित्रांनो. फक्त एकच तुम्हाला एक आश्वासन देऊ इच्छिते की तुम्ही निगेटिव्ह होऊ नका. होईल, शिक्षक भरती होईल आणि तुम्ही सुद्धा शिक्षक व्हाल. नवीन शिक्षक नियम सुद्धा आलेले आहेत. 20 जुलै 2025चं लाईव्ह तुम्ही या चॅनलवरचं पाहू शकता. तुम्हाला कळेल की अर्धा तास झाल्यानंतरचं तुम्ही लाईव्ह पहा की कोणकोणते बदल अपेक्षित आहेत. त्यामुळे जरी तुम्हाला कमी मार्क्स पडले तरी तुम्ही शिक्षक होण्याचं स्वप्न तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. सो स्टे कनेक्टेड. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी ऑल द बेस्ट.